नमस्कार, मी डॉक्टर यशपाल बडगुजर, समस्या हॉस्पिटल बोदवड येथे मूळव्याध भगंदर फिशर या आजारांवर मागील 10 ते 15 वर्षांपासून ट्रीटमेंट करतोय। आतापर्यंत जवळपास 10,000च्या वर पेशंटची आपण तपासणी केलेली, त्यांना सल्ला दिलेला आहे, त्यांना औषधोपचार केलेला आहे आणि 3,500च्या वर पेशंटवर आपण क्षारसूत्र पद्धतीने मूळव्याध भगंदर फिशर ह्या आजाराची ट्रीटमेंट केलेली आहे आणि त्यांना ह्या आजारातून कायमचं आणि पूर्णपणे बरं केलेलं आहे। आज आपण एक व्हिडिओ बनवतो आहे। आपल्या हॉस्पिटलला एक भाऊ आलेले। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा? नवनाथ पंडित चव्हाण। आणि वय किती? 35। आणि पत्ता? वसंतनगर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। आणि फोन नंबर? 7822060812। तर नवनाथ भाऊ आपल्या हॉस्पिटलला आले होते 5 दिवसांपूर्वी। त्यांना मूळव्याधचा कोमांचा त्रास होता आणि रक्त पडत होतं आणि दुखत होतं, सुजत होतं, बरोबर ना? बरोबर। तर 9 तारखेला 9 ऑगस्ट 2026 म्हणजे 5 दिवसापूर्वी ते हॉस्पिटलला आले होते। वसंतनगर, तालुका जामनेर येथे ते राहतात आणि त्यांचा फोन नंबर 7822060812 असा आहे। जवळपास त्यांना 3 वर्षापासून त्रास होता, बरोबर? आणि मागील 1 महिन्यापासून जास्त प्रमाणात त्रास होता। तर ते आले, त्यांनी दाखवलं, त्यांनी इंस्टाग्राम फेसबुकवर आमची ॲड बघितली आणि ते उपचारासाठी हॉस्पिटलला आले। मग आपण त्यांना क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट करण्याचा सल्ला दिला, बरोबर? तर 5 दिवसांपूर्वी जेव्हा तुम्ही आले, तुम्हाला ट्रीटमेंट करण्याचा सल्ला दिला क्षारसूत्र, तुमची ट्रीटमेंट किती वेळ चालली आणि कशी झाली? 15 ते 20 मिनिटं झाली। 15 ते 20 मिनिटं तुमची क्षारसूत्र पद्धतीने पाईलच्या मूळव्याधच्या कोमांची ट्रीटमेंट झाली। त्याच्यानंतर किती वेळा सुट्टी झाली तुमची? 2-1 घंटे। 2-1 तासात, म्हणजे 15 ते 20 मिनिटांच्या क्षारसूत्र पद्धतीने आपण त्यांचा उपचार केला। 1 ते 2 तासानंतर त्यांची सुट्टी झाली, ते घरी गेले, बरोबर? आज 5 दिवसांनी ते हॉस्पिटलला फॉलोअपसाठी म्हणजे दाखवण्यासाठी आलेले आहे। तर या मधल्या 5 दिवसात तुम्हाला काय त्रास झाला किंवा तुम्हाला क्षारसूत्राचं ऑपरेशन करताना काही त्रास झाला किंवा दुखलं, रक्त गेलं, असं काही झालं का तुम्हाला? काहीच नाही। म्हणजे ट्रीटमेंट करतानाही कोणत्या प्रकारचा त्रास झाला नाही। आणि मध्ये जे 5 दिवस तुम्ही घरी मी तुम्हाला औषध दिलं, म्हणजे क्षारसूत्र केल्यानंतर रोज रोज ड्रेसिंगला यायची गरज पडत नाही। आणि घरी काही त्यांना पथ्य सांगितले, ते पथ्य पाळायला सांगितले, तर मधल्या 5 दिवसात तुम्हाला काही त्रास नाही। आज ते त्यांच्या गाव, तुमचं गाव किती लांब इथून अंदाजे? 35-40 50 ते 55 किलोमीटर त्यांचे गाव आहे इथून लांब। आणि आज ते मोटरसायकलवर बसून हॉस्पिटलला आले दाखवण्यासाठी। सांगायचा उद्देश असा की क्षारसूत्र ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास, म्हणजे फार त्रास नाही झाला। त्यांना औषधं आपण दिलेले होते, परंतु रक्त पडणं, दुखणं किंवा सूज ह्या त्रास कमी झाला आणि थोडंसं रक्त पडतंय अजून, बरोबर ना? तर थोडंसं रक्ताचं त्यांना पडतंय, पण त्रास किंवा दुखणं असं कोणत्या प्रकारे नाही। मोटरसायकलवर बसून ते आज हॉस्पिटलला आले। आज आपण त्यांना चेक केलं तर त्यांचा आजार जवळपास पूर्णपणे बरा झालेला आहे। मी तुम्हाला दाखवलं, त्यांना चेक केलं ते। तर कोंब होते, जे मूळव्याधचे मस्से म्हणतो आपण, ते निघून गेले त्यांचे आणि तिथं थोडीशी जखम आहे, थोडंसं रक्त पडतंय, परंतु फार त्रास त्याचा नाही, एकदम स्वस्थ आहे। तर पेशंटच्या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवला की क्षारसूत्र ट्रीटमेंट हे 15 ते 20 मिनिटांची असते। छोट्या भूल देऊन केली जाते, भूल दिली जाते संडाच्या जागेला आणि मग ती ट्रीटमेंट केली जाते आणि त्याच्यानंतर 2 तासात पेशंटची सुट्टी होते। 5 दिवसांनी आपण एकदा दाखवायला बोलवतो, परंतु याच्यामध्ये त्रास कोणता झाला नाही, पेशंट पूर्णपणे बरा झाला, याच्यासाठी माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवतो, बरोबर? धन्यवाद।